चला पटकन खानदेश स्पेशल गिलक्याचं भरीत खायला आणि मी ते कसं केलं बघाच। आता इथे ना मी सर्वात आधी अर्धा किलो गिलके स्वच्छ धुवून कापून घेणार आहे अशा प्रकारे। आता माझे सर्व गिलके कापून झालेत म्हणून मी ते कुकरमध्ये टाकून त्याच्यात मीठ तेल आणि थोडासा पाण्याचा हबका देऊन आता त्यांचे छान 3-4 शिट्ट्या करून घेणार आहे। आता ही प्रोसेस कढईतही करता पण त्याला जरा वेळ जातो। आता आपलं छान शिट्ट्याही झाल्या आणि गिलके छान शिजलेत म्हणून ते स्मॅशरने स्मॅश करून घेतलं। त्यानंतर मी इथे अद्रक लसूण कांदे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप घेतले। सर्वात आधी आता फोडणीसाठी चटणी करू। आधी खोबरं अद्रक लसूण मिरची जिरेपूड धनेपूड आणि थोडा मसाला आणि कढीपत्ता टाकून छान बारीक करून घेतलं। आता फोडणीसाठी माझ्याकडे तवा होता म्हणून मी मोठा तवा ठेवला। आता मी त्यात मोहरी शेंगदाणे आणि थोडं खोबऱ्याचे काप टाकले। ते छान परतून झाल्यानंतर त्यात कांदे तेही छान परतल्यानंतर हिंग टाकलं, तो आपला केलेला मसाला टाकला, तो छान भाजून घेणार आहे। तो कच्चा राहिला तर भरताला चव चांगली नाही येत। आता तो छान भाजल्यानंतर आपण केलेलं ते गिलक्याची पेस्ट सगळी टाकायची आणि छान शिजवून घ्यायची। अगदी 10-1 मिनिटात छान तयार होतं। थोडं चवीपुरता मीठ टाकलं आणि झाकून 5-1 मिनिटं शिजू देईल आणि नंतर वरून कोथिंबीर टाकली। तुम्ही हे भरीत भाकरीसोबत खा। तुमच्या मुलांना गिलक्याची भाजी आवडत नसेल तर असं भरीत करून खा, खूप छान लागतं व कळणारही नाही की हे गिलक्याचं भरीत आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।